घर हे केवळ चार भिंतींचं ठिकाण नसून ते माणसांच्या स्वप्नांचे, सुरक्षिततेचे आणि भविष्यातील आशांचे केंद्र असते. हीच भावना केंद्रस्थानी ठेवत नरेडको नाशिकच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025चा 18 ते 21 डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य आणि यशस्वी समारोप झाला. घर खरेदी, गुंतवणूक, आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी समाधानकारक ठरला. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनात नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत घर खरेदीबाबतची आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली. मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेली 4.99% गृहकर्ज योजना आणि जेवढे नागरिक प्रदर्शनाला भेट देतील तेवढी झाडे लावली जातील हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हे या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले. या दोन्ही उपक्रमांमुळे प्रदर्शन केवळ व्यावसायिक मर्यादेत न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचे प्रतीक बनले. फ्लॅट्स, प्लॉट्स, कमर्शियल प्रॉपर्टी, गृहकर्ज सुविधा, इंटिरियर डिझाईन, स्मार्ट होम सोल्युशन्स तसेच व्हर्च्युअल रियालिटीद्वारे प्रोजेक्ट पाहण्याची सुविधा या सर्व गोष्टी एका छताखाली उपलब्ध करून देत नरेडकोने घर खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक आणि विश्वासार्ह केली. अनेक कुटुंबांसाठी ही केवळ माहितीची देवाणघेवाण नव्हती, तर आयुष्यभराच्या गुंतवणुकीचा महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी होती. प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारीही तितकीच बोलकी ठरली. 4 दिवसात 40 ते 45 हजारांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली, तर 312 जणांनी प्रत्यक्ष घर बुकिंग करत आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले. प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला नरेडकोच्या वतीने 10 ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले, असे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सुनील गवांदे आणि सचिव शंतनू देशपांडे यांनी दिली. अतिशय चांगल्या रिस्पॉन्समध्ये सादर झाले. यामध्ये साधारणतः 15,000 प्लस लोकांनी रजिस्ट्रेशन केले. नरेडकोने जे कबूल केलं होतं की जेवढे रजिस्ट्रेशन करतील तेवढे आम्ही झाडं लावू. झाडं लावू नव्हे तर झाडं नरेडको जोपासणार आहे. एकंदरीत आमच्या या होमेथॉन 3मध्ये 40 ते 45 हजार लोकांनी व्हिजिट केलेली आहे. हा एक अभूतपूर्व रिस्पॉन्स आहे. आणि त्याचबरोबर आम्ही डिक्लेअर केलं होतं की जे लोक ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांना आम्ही 10 ग्रॅम चांदीचं नाणं नरेडकोकडनं भेट देऊ. तर जवळपास आत्ताच आमचे लोक अजून कॅल्क्युलेट करत आहेत, परंतु माझ्याकडे जो आकडा आलेला आहे 310 प्लस लोकांना नरेडकोने चांदीचं नाणं दिलेलं आहे. मला असं वाटतं की नरेडकोचे जे होमेथॉन 3 आहे हे अगदी यशस्वी ठरलेले आहे आणि हा अभूतपूर्व रिस्पॉन्स पाहून नरेडको टीममध्ये एक जोश वातावरण तयार झालेलं आहे. धन्यवाद 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 नाशिककर. सुरू असलेल्या नरेडको आयोजित होमेथॉन या प्रदर्शनाला नाशिककर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वप्रथम मी नरेडको नाशिकतर्फे सर्व नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो. 18 तारखेला उद्घाटन झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत या प्रदर्शनाला अंदाजे 30 ते 35 हजार नाशिकच्या नागरिकांनी भेट दिली आणि आमच्या सभासदांची म्हणजे ज्या बिल्डर्स लोकांनी इथे स्टॉल लावलेले आहेत त्यांचे साधारण 150 ते 200च्या वरती बुकिंग झालेले आहेत. फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहेत, कमर्शियल स्पेसेसचे बुकिंग झालेले आहेत, कोणाचे प्लॉट्सचे पण बुकिंग झालेले आहेत. आणि हे होमेथॉनचं 3रं वर्ष आहे. दर 2 वर्षांनी होमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन नरेडको करत असतं आणि दर वेळेप्रमाणे यावर्षी देखील नरेडकोला नाशिककरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि नाशिककरांचं एक आता कुटुंबासकट येऊन इथे एक वेळ व्यतीत करायचं एक प्रदर्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो. मैं सारंग मांडविकर, जनरल मैनेजर BSNL नासिक. हम लोग इस समय इसी इवेंट में उपस्थित हैं और हम इस इवेंट के टेलीकम्युनिकेशन पार्टनर हैं. हमें नरेडको ने इनवाइट किया टू बिकम द पार्टनर एंड हम लोग सहर्ष तैयार हो गए. ये बहुत ही बड़ा अच्छा कार्यक्रम यहाँ हुआ है. 100 से ज़्यादा स्टॉल्स यहाँ पे आए हैं. बहुत 100 करोड़ से ऊपर की बिक्री हुई है और फुटफॉल काफ़ी अच्छा है. और जो इन्होंने कमिट किया है कि जितने लोग यहाँ पे आएंगे उतने ही ये लोग पेड़ भी बाहर लगाएंगे, तो ये सस्टेनेबिलिटी के लिए बहुत अच्छा एक अवसर है कि सभी लोग
पर्यावरण के बारे में सोच रहे हैं, सभी लोग कम्युनिकेशन के बारे में सोच रहे हैं। बहुत सारे बिल्डर्स अब बीएसएनएल के स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं, इंडस्ट्री स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं, और पब्लिक के लिए जो हम लोग जनरली करते हैं तो हम लोग अब स्पेसिफिकली एंटरप्राइज बिजनेस, बिल्डर्स और इंडस्ट्रीज और इवन हम लोग ट्राइबल्स में जाके हम लोग टावर्स लगाते हैं। तो जो एक पीएसयू का काम होता है कि सबको सर्व करना, चाहे क्लासेस हो चाहे मासेस, तो बीएसएनएल इसलिए रेडी है। हर बिग इवेंट जो यहाँ होगा नासिक में, उसके कम्युनिकेशन पार्टनर बनने के लिए हम लोग पूरी तरीके से तैयार हैं। और थैंक यू नरेडको फॉर कॉलिंग अस। और एक जो न्यूज़ हम लोग आपसे शेयर करना चाहते हैं कि हम लोग यहाँ नहीं रुकेंगे, हम लोग और नरेडको, बीएसएनएल नरेडको को हम इंटरनेशनल लेके चले जाएंगे। जितने भी इवेंट नरेडको की किसी भी सिटी में होंगे, बीएसएनएल उसका कम्युनिकेशन पार्टनर होगा। उसके लिए मेरी प्रेसिडेंट सुनील गवादे जी और हमारे जो हेड हैं उनसे बात हुई है, कुछ हम लोग कम्युनिकेशन करेंगे और फाइनल करके इस चीज़ को हम हमेशा के लिए एक इम्पैक्ट कर लेंगे कि जहाँ नरेडको है वहाँ बीएसएनएल है। आपको कहीं जाने की ज़रूरत नहीं है। हमने यहाँ पूरे सभी डोम्स में फ्री वाईफाई उपलब्ध कराया है, ताकि जो पार्टिसिपेंट्स हैं वो अपना 3D जो उनको दिखाना है, वर्चुअल रियलिटी, वो वाईफाई पे दिखा सके, कस्टमर उसको फील कर सके। और हमको जो स्टॉल मिला है उस पर भी बहुत अच्छा हम लोग को प्रतिसाद मिला है। नमस्कार, मी जयेश ठक्कर, कन्व्हेनर होमेथॉन नाशिक नरेडको। आज होमेथॉनचा समारोपची वेळपर्यंत आपण आलेलो आहोत। संध्याकाळचे 7:45 झालेले आहे। एक अर्ध्या तासात 8:30 वाजता होमेथॉनचा आज समारोप होणार आहे। सांगायला अतिशय आनंद होतोय का गेले 4ही दिवस खूप चांगला प्रतिसाद आणि सगळ्या स्टॉल धारकांना, मटेरियल स्टॉल धारकांना देखील बुकिंग झालेली आहे। म्हणजे व्हिजिटर मला वाटतं 40 ते 50 हजार पर्यंत गेलेला असेल। बुकिंगचा आकडा सुद्धा 300 पार होऊन गेला असावा असा माझा अंदाज आहे। तर ते 8:30-9ला मला ते परफेक्ट फिगर कळणार आहे। आणि मी नाशिककरांचा, सर्व पार्टिसिपंट लोकांचा, माझे सहकारी, माझं नरेडकोची टीम, या सगळ्यांचा आभार मानतो। विशेष करून सगळे मीडियाचा आभार मानतो, ज्यांनी मीडियाला आम्हाला चांगली बातमी कव्हरेज दिलं। मग तो प्रिंट मीडिया असो, TV असो, रेडिओ असो, ऑनलाईन असो, ह्या सगळ्यांचा आभार मानतो। या प्रदर्शनाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी प्रदर्शनास भेट देऊन नरेडको टीमचे कौतुक केले। लॉंग विकेंडचा लाभ घेत अनेक कुटुंबियांनी साईट व्हिजिट्स केल्या। प्रत्यक्ष प्रकल्प पाहून बांधकामाची गुणवत्ता, परिसरातील सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या शक्यता तपासून घर खरेदीचा निर्णय घेण्यात आला। परिणामी सदनिका, शॉप्स आणि प्लॉट्सचे मोठ्या प्रमाणावर स्पॉट बुकिंग झाले। या उत्साहामुळे बांधकाम व्यावसायिक आणि स्टॉलधारकांमध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। प्रदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधून घेतले। 12.52 कोटी रुपयांचा सर्व सुखसोयींयुक्त आलिशान फ्लॅट, तसेच मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये 45 मजल्यांपर्यंत उंच इमारती उभारण्याचे प्रस्ताव असलेले गोविंदनगर, गंगापूर रोड, नवशा गणपती आणि सोमेश्वर परिसरातील प्रकल्प ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले। याशिवाय काही नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी नाशिकबरोबरच पुणे, मुंबई आणि इतर शहरातील प्रोजेक्ट्सची माहिती उपलब्ध करून दिल्याने नाशिकच्या नागरिकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी इतर शहरातील गुंतवणुकीचे पर्याय समजून घेता आले। प्रदर्शनाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादामुळे अनेक स्टॉलधारकांनी पुढील वर्षीचे स्टॉल आत्ताच बुक करा असा सूर लावत 3 जणांनी नरेडकोची मेंबरशिप घेऊन पुढील आयोजनाबाबत उत्सुकता व्यक्त केली। हे प्रदर्शन केवळ व्यवहारापुरते मर्यादित न राहता नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासाचा भक्कम पाया अधिक मजबूत करणारे ठरले। या भव्य आयोजनासाठी विविध नामांकित स्पॉन्सर्सचे मोलाचे सहकार्य लाभले। दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स यांनी टायटल स्पॉन्सर म्हणून सहभाग घेतला। ABH डेव्हलपर्स आणि ललित रुंगटा ग्रुप को पॉवर्ड बाय म्हणून सहभागी झाले। याशिवाय जॅक्वार अँड सिरॅमिक ट्रेडर्स, DVR कंपनी आणि BSNL यांचेही सहकार्य प्रदर्शनाच्या यशात महत्त्वाचे ठरले। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडकोच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शहा, मार्जियान पटेल, अभय नेरकर, माजी चेअरमन अभय तातेड, अध्यक्ष सुनील गवांदे, सुनील सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड,
मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्यांनी आयोजनात मोलाचं योगदान दिलं. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.